दर्शक हो नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. अगदी काही तास शिल्लक राहिले असताना उमेदवार देखील त्या ठिकाणी प्रचाराचा वेग वाढवला आहे. 5 वाजता करता ह्या आजच्या प्रचाराचा त्या ठिकाणी शेवट होईल आणि परवा दिवशी मतदान 7 तारखेला आणि ह्याचा निकाल 9 तारखेला लागेल. तर मी आता मंगळ तालुक्यातल्या हुलजंती या जिल्हा परिषद गटामध्ये आहे आणि या जिल्हा परिषद गटाचे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार जयश्री महेश माने या स्वतः माझ्यासोबत आहेत. नेमकी प्रचाराची आजपर्यंत त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद कसा भेटला आणि मतदाराला काय आवाहन करणार आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई, खरं तुमचं महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे. आज खरं तर अगदी 2 ते 3 तास राहिले प्रचाराची शिल्लक या भागामध्ये. कसा भेटतो लोकांचा प्रतिसाद इथं? लोकांचा प्रतिसाद खूप उत्स्फूर्तपणे आहे हां, हां. आणि ज्येष्ठ तरुण सगळ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. काय म्हणतात महिला गेल्यावरती? महिला म्हणतात आमच्या अडचणी, आरोग्याच्या अडचणी असू द्या, पाण्याच्या अडचणी असू द्या, सर्व अडचणी आमच्या सोडवा. महिलांना कसं आरोग्यविषयक सुविधा कमी आहेत, रस्त्यांच्या सुविधा कमी आहेत, रस्ते पूर्ण असे खराब झालेले आहेत, पाण्याची टंचाई जाणवते. प्रत्येक भागात जिथे जाईल तिथं पाण्याची टंचाई खूप आहे. तुमच्यात मिसळतात का महिला बोलताना तुम्हाला? हो, उघडपणे बोलतात की. बोलतात का हो, प्रश्न? उघडपणे पूर्ण असं स्पष्ट सांगतात की तुम्ही आम्हाला प्रतिसाद द्या, तुम्ही आमच्या अडचणी सोडवा. आम्ही पण ग्रामीण भागात राहतो हं. आणि ही सर्व समस्या आहे ती महिलांच्या ग्रामीण भागातली समस्या आहे आणि ती समस्या सोडवण्याचा प्रयत्नही आम्ही चांगल्या प्रमाणे करतो. हां. तर हे फिरत असताना काय महत्त्वाची समस्या वाटते तुम्हाला या भागामध्ये? महत्वाची समस्या म्हटलं तर पाण्याची समस्या, रस्त्याची समस्या आणि गावात आरोग्य केंद्राची समस्या आणि कृषीविषयक असू द्या, कृषीविषयक शेतामधील अवजारे वगैरे असं सर्व समस्या जाणवतात. आम्ही कसं ग्रामीण भागात राहतो ना, ते कसं पुण्याला राहतात, त्यामुळे लोकांच्या वैयक्तिक प्रश्न, सगळ्या अडचणी सर्व माहीत आहेत आम्हाला. हो. खरं तर भारी वाटते का असं म्हणजे लोकांसोबत फिरताना संवाद साधताना? हो, खूप भारी वाटतं की म्हणजे ते सांगतात स्वतःच्या अडचणी आम्हाला सांगतात. हां. ऐकून म्हणजे असं वाटतं की असं कधी एकदा प्रश्न त्यांचे सोडवेल, कधी अडचणी दूर होतील असं वाटतं. बरं. आता खरं तर महत्त्वाचं म्हणजे आता मतदान आहे परवा दिवशी. हो. काय ह्या मतदाराला काय आव्हान करताल तुम्ही? इथल्या भागातील जनता कशी सर्वसामान्य जनता आहे आणि ही कुठल्याही पैशाला, कुठल्याही ह्याला कशालाही भाळणार नाहीत. ती कसं आम्ही सर्वसामान्य जनताच आहोत. जनतेतीलच एक माणूस आहे आणि ते आम्हाला गरिबांनाच साथ देतील, सर्वसामान्य जनतेला. त्यांनी कितीही आर्थिक संपत्तीचा वापर केला तरी इथले लोक पूर्ण भारतनानाला सर्व मानणारे लोक आहेत आणि ते भारतनानाच्या शिलेदाराला नक्की साथ देतील. आजपर्यंत अनेक आश्वासन दिलेले आहेत या भागातील. असं कोटींचा निधी आलेला आहे, पण या भागात असं दिसून येत नाही की हा निधी हा गावापर्यंत पोहोचलेला आहे आणि ह्या गावातील पूर्ण असा विकास झालेला आहे, असं कुठंच दिसून आलं नाही. जनतेची दिशाभूल केली वाटते इथं? जनतेची दिशाभूल केली असं दिसतं सगळीकडे. असं यासाठीच मी या मैदानात उतरलेली आहे आणि जनता नक्कीच मला साथ देईल आणि या भागाचा विकास करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. आणि सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की येणाऱ्या 7 तारखेला अजितदादाला तुम्ही श्रद्धांजली वाहून तुम्ही तुमच्या लेकीला, सुनेला आणि गरिबाच्या मुलीला सर्वांनी साथ द्यावी ही विनंती करते. खरं तर महत्त्वाची प्रतिक्रिया आहे. या भागामध्ये खरं तर सांगितलं जातं की मोठ्या प्रमाणात निधी आणला. या भागामध्ये विकास कामं देखील मोठ्या प्रमाणात सांगितलं जातात. परंतु आम्ही देखील ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून अनेक भागामध्ये फिरतोय, अनेक लोकांपर्यंत जातोय. परंतु या गावखेड्यातले रस्ते अतिशय खराब आहेत. या भागातली आरोग्याची समस्या देखील तशीच ढिसूळ आहे. या भागातले लाईटीचे जर प्रश्न असेल तसाच तो गंभीर आहे. पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावरती आहे. मग हा कोट्यावधीचा निधी गेला कुठे हे देखील लोक त्या ठिकाणी विचारणार आहेत. खरं तर आता हे सांगतात की या भागातली अनेक ही निवडणूक फिरताना धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी जरी निवडणूक त्या ठिकाणी फिरत असतील, पण लोक नेमकं कोणाच्या पाठीमागे जाणार आहेत हे खरं तर 7 तारखेला उद्या ते परवाच्या मतदानातून त्या ठिकाणी आपल्यासमोर उघड होईल. पण ह्यांनी त्या ठिकाणी सांगितले की मी घड्याळाची उमेदवार आहे, अजितदादाला श्रद्धांजली म्हणून खरं तर घड्याळ या भागात निवडून द्या आणि गरिबाच्या लेकीला निवडून द्या असं खरं तर या ठिकाणी माने मॅडम बोलताना आपल्यासोबत दिसून येतात. कॅमेरामॅन अक्षयसोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा मंगळवेढा.